अखेर प्रतीक्षा संपली. लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज. डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार? सर्वात मोठी अपडेट. लाडक्या बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता मतदान झाल्यानंतर खात्यात जमा होणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं. पुढे बोलताना या योजनेवरून त्यांनी पुन्हा एकदा विरोधकावर जोरदार हल्लाबोल केला. निवडणूक झाल्यानंतर डिसेंबरचा हप्ता खात्यामध्ये जमा होईल असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. ते रत्नागिरीमध्ये बोलत होते. स्वाधार योजनेला मुदतवाढ. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून अनुसूचित जाती व नवबद्ध घटकातील शासकीय वसतिगृहासाठी पात्र परंतु जागेअभावी वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी स्वाधार योजना राबवण्यात येत आहे. यासाठी 30 नोव्हेंबरपर्यंत अर्ज नूतनीकरणासाठी मुदतवाढ मिळालेली आहे. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा. विक्रीसाठीच्या मॉइश्चरची अट शिथिल. राज्य कृषी मूल्य आयोगाचा निर्णय. राज्यातील 60पेक्षा जास्त विधानसभा मतदारसंघात सोयाबीनचा मुद्दा ऐरणीवर असल्याचे लक्षात घेऊन राज्य सरकारने सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. यात सोयाबीनमधील मॉइश्चर संदर्भातली अट शिथिल करण्याचा महत्त्वाचा निर्णय झाला असून आता सोयाबीन विक्रीसाठी 12% मॉइश्चरची अट 15% पर्यंत शिथिल करण्यात आली आहे. राज्य कृषी मूल्य आयोगाने या संदर्भात माहिती दिली असून ऐन निवडणुकीच्या तोंडावर या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असल्याचे बोलले जात आहे. शेतीमालाला हमीभाव नाही. जाणून घ्या हमीभाव किती, मिळणारा दर किती. केंद्र सरकारने खरीप शेतीमालाला हमीभाव मिळवून देण्यासाठी विविध योजनांची घोषणा केली असली तरीही सद्यस्थितीत खरीपातील शेतीमालाला हमीभाव मिळत नसल्याचे चित्र समोर आले आहे. प्रामुख्याने विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. केंद्र सरकारने महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर खरीप हंगामातील शेतमालाची नाफेड NCCF कडून हमीभावाने खरेदी करण्याची घोषणा केली होती. त्याशिवाय भावांतर योजनाही जाहीर केल्या होत्या. तरीही सद्यस्थितीत राज्यात उडीद वगळता एकाही शेतमालाला हमीभाव इतका दर मिळत नसल्याचे चित्र समोर आलेले आहे. नाफेड आणि NCCF कडून होणाऱ्या खरेदीला अद्याप गती झालेली नाही. केंद्र सरकारचा मोठा निर्णय. आता या लोकांना टोल टॅक्स भरावा लागणार नाही. केंद्र सरकारने गेल्या काही वर्षांमध्ये अनेक मोठमोठे निर्णय घेतले आहेत. शेतकरी, महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी अशा सर्वच घटकातील नागरिकांसाठी केंद्रातील मोदी सरकारने आपल्या कार्यकाळात अनेक कौतुकास्पद निर्णय घेतलेले आहेत. दरम्यान मोदी सरकारने नुकताच टोल टॅक्स संदर्भात एक महत्त्वाचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे देशभरातील सर्वसामान्य वाहनधारकांना, नागरिकांना फायदा होईल असा आशावादही जाणकार लोकांकडून व्यक्त करण्यात आला आहे. या निर्णयाचा फायदा देशभरातील कोट्यवधी लोकांना मिळणार आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की केंद्रीय रस्ते आणि परिवहन मंत्रालयाने टोल टॅक्स संदर्भात नियमावली जारी केली आहे आणि या नियमावलीनुसार आता काही लोकांना महामार्गाने प्रवास करताना टोल टॅक्स भरावा लागणार नाही. 20 किलोमीटरपर्यंत टोल रस्त्यांचा वापर करणाऱ्या वाहनधारकांना टोल भरावा लागणार नाही. अर्थातच टोल प्लाझा पासून जवळ राहणाऱ्या लोकांना सरकारच्या या निर्णयाचा फायदा होणार आहे.